शुभं करोति। बोल निशांत। ओके, आणि डोंट वरी, मी बोलीन विवेक काकाशी. माझ्या मनातले गैरसमज दूर व्हायला हा दिवस उजाडावा लागला. पण मला सगळं कळलं आणि माझी मलाच लाज वाटायला लागली. मी उगीच निषाद बद्दल, तू त्याच्याशी मैत्री केलीस म्हणून तुझ्याबद्दल मनात एक अढी धरून बसलो होतो. छोट्या छोट्या गोष्टी, हे संशय खूप धोकादायक असतात. हेच छोटे छोटे गैरसमज मनात वाळवीसारखं घर करतात आणि मग सगळं घर पोखरून टाकतात. भावरे मला भावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू दर्शन काय काय नाचताय का असे? वो किमया त्यांचं लगीन होणार आहे यावर्षी. काय? अरे हो दादा, अण्णाच म्हणाले. काय किमयाच्या लग्नाविषयी? हो. खरं व्हायलाच हवंय. किमयाचं लग्न व्हायलाच हवं. तिला आयुष्यातली सगळी सुख मिळायला हवी. मंजुनाताईंना घरात आणून मी करायला गेले एक, आणि झालं भलतच. हे सगळे दुरावण्याऐवजी जवळ येत चाललेत. कुऱ्हाडीने घाव घालायला जावं आणि कुऱ्हाड आपल्याच पायावर पडावी असं झालंय. शी, काय ग, काय झालं? काही नाही. बरं नाहीये का तुला? नाही, तुम्ही घराबद्दल एवढं छान छान बोलताय म्हणून माझं इथे कामात लक्षच लागत नाहीये. अगं मग त्यात काय एवढं? ठेवते काम, नंतर कर. नाही आई, आवडलं असतं मला, पण खूप कामं राहिली आहेत. ऑफिसला जायचंय आणि अजून पोळ्या सुद्धा करायच्या. ग प्राची, काय ग? नाही, पीठ संपलं हे लक्षातच नाही आलं माझ्या. अगं मग त्यात काय एवढं? मी फ्रीज मध्ये कणिक मळून ठेवली, त्यातली घे ना. किंवा त्यापेक्षा उशीर होत असेल तर मी केलेल्या पोळ्याच घेऊन जा ना, मी करेन पुन्हा. नाही नको, मी ब्रेड घेईन. तुम्ही अशीच मदत करत राहिलात तर सवय लागेल मला. ऍक्च्युली मी कांदा टोमॅटोची स्मॅश करून भाजी केली आहे, त्याच्याबरोबर ब्रेडच आवडतो आम्हाला. असं का केलं तुम्ही? कारण माझं किमयावर प्रेम आहे. हो अण्णा, मी खूप प्रेम करतो किमयावर. आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा किमया माझ्या समोर आली त्या क्षणीच माझं मन म्हणालं की आपण इतकी वर्ष ज्या मुलीची वाट पाहत होतो ती हीच मुलगी. या खोट्या ऑफिसात चांगली नोकरी देण्यापेक्षा तुम्ही तिला खऱ्या ऑफिसात हलकी नोकरी दिली असती तरी केली असती तिनं. मी तिला हलकी नोकरी कशी देणार अण्णा? मुळात मला तिला नोकरी द्यायचीच नव्हती. माझं कर्ज फेडल्याचं समाधान द्यायचं होतं. हो, म्हणूनच तर केलं मी हे सगळं. एक वेळ मी माफ करेन तुम्हाला, पण किमयाचं काय?